कोकणातील सर्वात सुंदर 10 गावे। मित्रांनो, आजकाल आपण सगळेच पर्यटनासाठी दूरवरची ठिकाणे शोधत असतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रातच एक असा प्रदेश आहे जो विदेशी ठिकाणांना देखील मागे टाकतो, तो म्हणजे कोकण। कोकणातील ही गावे केवळ राहण्यासाठीची ठिकाणे नसून इथे आपण निसर्ग, संस्कृती, इतिहास आणि परंपरेचे जिवंत दर्शन अनुभवू शकतो। इथले समुद्र किनारे शांत आहेत, इथल्या बागा हिरव्यागार आहेत आणि इथल्या माणसांच्या पाहुणचारात खरी ऊब जाणवते। त्यामुळे कोकणाला भेट देण्याची उत्सुकता जवळजवळ सर्वांनाच असते। अशातच आज आपण कोकणातील सर्वात सुंदर 10 गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, जांभुंदरूड। मित्रांनो, जांभुंदरूड हे कोकणातील एक निसर्गरम्य आणि शांत गाव आहे। रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले हे गाव आपल्या हिरव्यागार डोंगरांनी, ताज्या हवेमुळे आणि पारंपरिक कोकणी संस्कृतीमुळे विशेष ओळखले जाते। जांभुंदरूडच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे, पावसाळ्यात उमलणारे असंख्य धबधबे आणि दऱ्यांमधून वाहणारे ओहोळ हे नजारे डोळ्यांना खूपच सुखावणारे वाटतात। या गावात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या झाडांच्या बागा मोठ्या प्रमाणात दिसतात। खास करून अल्फान्सो हापूस आंब्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे आणि त्याची चव जांभुंदरूड सारख्या गावात आपल्याला अनुभवता येते। गर्दीपासून दूर राहून नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर त्यासाठी एक वेळेस जांभुंदरूड हे गाव नक्की व्हिजिट करा। नंबर 9, शिरगाव खोपी। शिरगाव खोपी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य कोकणी गाव आहे। डोंगर दऱ्यांनी वेढलेले हे गाव आपल्या साधेपणासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। हे गाव शांत डोंगर रांगा, ताठ हिरवाई आणि पारंपरिक कोकणी घरासाठी प्रसिद्ध आहे। पावसाळ्यात इथले धबधबे आणि शेत एकदम निसर्गरूप सारखे भासतात। इथे तुम्हाला नारळ, आंबा, काजूच्या बागा दिसतील आणि गावाच्या साधेपणात खरी कोकणी संस्कृती अनुभवायला मिळते। गणेशोत्सव, नागपंचमी सारखे सण गावात एक वेगळीच रंगत आणतात। शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत काही क्षण घालवायचे असतील तर शिरगाव खोपी या गावाला नक्की भेट द्या। नंबर 8, अंजरले। कोकण किनाऱ्यावर वसलेले अंजरले हे गाव आपल्या स्वच्छ पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते। इथला अंजरले बीच हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला असून शांत वातावरणामुळे पर्यटकांना खूप आवडतो। अंजरलेतील प्राचीन गणपती मंदिर हे गावचं खास आकर्षण आहे। समुद्र किनाऱ्याच्या जवळच वसलेले हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते। गावाभोवती आंबा, काजू, नारळाच्या बागा दिसतात आणि कोकणी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडते। निसर्ग, समुद्र किनारा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर अंजरले गावाला नक्की भेट द्या। नंबर 7, चिवळी। रत्नागिरी जिल्ह्यातील चिवळी हे एक निसर्गरम्य गाव आहे। डोंगर, हिरवीगार झाडी, शेतांनी वेढलेले हे गाव कोकणातील साधेपणा अनुभवायला उत्तम ठिकाण आहे। इथे आंबा, काजू, नारळ व सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात दिसतात। गावातल्या लाल मातींच्या रस्त्यावरून चालताना पारंपरिक कोकणी घरं आणि अंगणातली झाडं पाहून मन अगदी मोहित होते। गावातली लोक साधे, कष्टाळू आणि सण उत्सव उत्साहाने साजरे करणारे आहेत। गणेशोत्सव आणि होळीला गावात वेगळीच रंगत असते। शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन शांतता, हिरवाई आणि खरी कोकणी संस्कृती अनुभवायची असेल तर चिवळी गावाला नक्की भेट द्या। नंबर 6, वेळास। रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे गाव आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। खास करून वेळास गावाचं नाव घेतलं की लक्षात येतो तो म्हणजे ऑलिव्ह रिडली कासवांचा उत्सव। दरवर्षी पावसाळ्यानंतर या समुद्र किनाऱ्यावर कासवांची अंडी फुटतात आणि छोट्या कासवांची समुद्राकडे धाव बघायला पर्यटकांची मोठी गर्दी असते। गावाभोवती नारळ, आंबा, काजूच्या बागा दिसतात। कोकणातील साधेपणाचे खरे दर्शन आपल्याला इथे घडते। निसर्ग, समुद्रकिनारा आणि वन्यजीव यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर वेळास या गावाला एक वेळेस नक्की भेट द्या। नंबर 5, धामापूर। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले धामापूर हे गाव आपल्या धामापूर तलावामुळे प्रसिद्ध आहे। हा तलाव सुमारे 400 वर्ष जुना असून कोकणातील सर्वात मोठ्या व सुंदर तलावांपैकी एक मानला जातो। तलावाच्या सभोवताली दाट हिरवळ, उंचीचे उंच झाडे आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण बनले आहे। तलावात बोटिंगची सुविधाही आहे। गावाभोवती आंबा, काजू, नारळाच्या बागा आणि पारंपरिक कोकणी घरे दिसतात जे गावाच्या सौंदर्यात भर घालतात। निसर्ग, ऐतिहासिक वारसा आणि शांतता अनुभवायची असेल तर धामापूर या गावाला नक्की भेट द्या। नंबर 4, नाधवडे। रत्नागिरी जिल्ह्यातील नाधवडे हे एक सुंदर आणि शांत कोकणी गाव आहे। डोंगर, हिरवेगार झाडी आणि पारंपरिक घरं यामुळे या गावाला वेगळीच ओळख मिळाली आहे। गावाजवळचा नाधवडे बीच खूपच स्वच्छ आणि शांत आहे। गर्दीपासून दूर समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण मानले जाते। नारळ, आंबा, काजूच्या बागा आणि शेतांमुळे गावाभोवती नेहमीच हिरवळ दिसते। पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अजूनच खुलते।
समुद्र किनारा, निसर्ग आणि शांत वातावरण अनुभवायचे असेल तर नाधवडे गावाला नक्की भेट द्या. नंबर 3, पावस. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस हे गाव धार्मिक आणि सांस्कृतिक वारसासाठी प्रसिद्ध आहे. इथेच प्रसिद्ध स्वामी स्वरूपानंद मंदिर आहे, जे भाविकांसाठी मोठे श्रद्धास्थान मानले जाते. शांत आणि आध्यात्मिक वातावरणामुळे हे ठिकाण खास ओळखले जाते. गावभोवती आंबा, काजू, नारळाच्या बागा दिसतात, तर पारंपरिक कोकणी घरं आणि हिरवळ गावाला निसर्गरम्य रूप देते. अध्यात्म, निसर्ग आणि कोकणी संस्कृतीचा संगम अनुभवायचा असेल तर पावस या गावाला नक्की भेट द्या. नंबर 2, मसुरे गाव. मालवण जवळच असलेले मसुरे गाव पारंपरिक मालवणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. इथले उत्सव, समुद्र किनारे आणि इथले साधेपण, उपदार वातावरण प्रवाशांना पुन्हा पुन्हा इथे खेचून आणते. गावाजवळच हिरवीगार डोंगर, शेत आणि दाट झाडी आहे. पावसाळ्यात तर इथले सौंदर्य अगदी चित्रवत भासते. मसुरे गावाजवळील वेताळ मंदिर व इतर प्राचीन देवस्थान धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. आंबा, काजू, नारळ व सुपारीच्या बागा या गावाचे वैशिष्ट्य आहे. तर पारंपरिक कोकणी घरं या गावाच्या साधेपणात भर घालतात. निसर्ग, संस्कृती आणि इतिहास अनुभवायचा असेल तर मसुरे या गावाला नक्की भेट द्या. नंबर 1, तांबळ. तांबळ हे गाव अजूनही पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहे. इथली शांतता, स्वच्छ हवा आणि हिरवाई तुम्हाला खरी विश्रांती देते. म्हणूनच तांबळला कोकणातील लपलेले स्वर्ग असे म्हटले आहे. तर मित्रांनो, आज आपण कोकणातील सर्वात सुंदर 10 गावांबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही आजपर्यंत कोकणातील कोणकोणत्या सुंदर गावांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.